उन्हाळगिरी केली, फिरलो, आईवडिलांना फसवलं, फक्त खोटं नाटक सांगत आलो, हे करीन ते करीन, याव करून का त्याव करून का. पण आजपर्यंत काय झालं, जाधव सरांनी सांगितलं आपल्याला खूप छान. आज त्यांनी त्यांच्या कौशल्यावरती, विकासावरती आज ते अकॅडमी चालवतात, भाषण शिकवतात. खूप चांगली कला आहे. आज मला सांगा, त्यांच्यासारखं बोलण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. या समोर घ्या माईक, बोला बरं हातामध्ये. मरण्याच्या आधीची भीती ना, जेवढं मरायला आपण घाबरतो ना, मरायला त्याच्या आधीची जी भीती, ती स्टेजवरून बोलणे, हे लक्षात घ्या तुम्ही. माईक हातात धरणं आणि बोलणे स्टेजवरून. तेव्हा आपल्याला आज या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे. मॅटर करते तुमचं वय किती आहे. माझ्याकडे 75-75 वर्षाचे आजोबा आहे बाबा, 75-75 वर्षाचे आजोबा, जे गुडघ्याची औषधं, पाठीची औषधं जे आहे रोजची 15,000, 20,000, 30,000ची सेल करतात. त्यांच्याकडे लोक लाईन लावतात. आपलं वय खूप झालं म्हणून आपण काम करू शकत नाही असं कुठलंही काही. हा वयम काढून टाका, वयम काढून टाका. का वय खूप झालं, हातपाय चालत नाही, शरीर चालत नाही. मी तुमच्या भाषेत थोडंसं बोलतोय आज. आपण आपल्या मनाने जर ठरवलं आणि ते विचार जर आपल्यामध्ये पॉझिटिव्ह आले, सकारात्मक विचार आले, तर आपण काही पण करू शकतो, काहीही करू शकतो आपण. आज महाराज मी बघतो रोज ग्रुपमध्ये फोटो आहे, किती ऍग्रिकल्चरचे आपले प्रोडक्ट सेल केले असतील. मी तर म्हणतो 5 लाखापेक्षा जास्त होतं महाराजांना सेल असेल, त्याचा जोडा या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपण समजून घेतल्या पाहिजे. आज तुम्ही फक्त इथं एक नाहीये, मला माहिती आहे आजच्या ट्रेनिंग नंतर तुम्ही एक एक व्यक्ती 1,000 लोकांचा परिवार बनवणार आहे, 1,000 लोकांना रोजगार देणार आहे, 1,000 लोकांच्या घरामध्ये आपला आयुर्वेद पोहोचवणार आहे. आज आपली जी कंपनी आहे, जी पैसा देत असेल त्याचं बाय प्रोडक्ट आहे, पण जी प्रोडक्ट विकते किंवा ज्या प्रोडक्ट्सला कंपनी घेऊन आली ते प्रोडक्ट कोणते प्रोडक्ट्स येते? आयुर्वेद. काय? आयुर्वेद. आणि आयुर्वेद हे तुम्ही आम्ही बनवलंय का? आम्ही आयुर्वेद बनवलंय का? किंवा आता 100 वर्षापासून आलंय का? 200 वर्षापासून आलंय का? कधीपासून आयुर्वेद? द्वापर युगापासून, त्रेतायुगापासून, हजारो वर्षापासून ही उपचार पद्धती, हजारो वर्षापासून. मान्य आहे सर्वांना? आणि त्याच आयुर्वेदाची कल्चर, त्याच आयुर्वेदाला पुढे घेऊन जाण्याचं काम आज आपण करतोय. मला सांगा, पूर्वी काही कापलं तर ऑपरेशन होते का? पूर्वी लोकांकडे नव्हते, ऑपरेशन नव्हते. जंगलामध्ये लाकूड तोडता जर 30 कुऱ्हाड हातावरती पडली तर शिवण्यासाठी काही होतं का? मग त्यांचे हात कसे बरे व्हायचे? त्या आयुर्वेदामध्ये इतकी ताकद होती की त्या पाल्याचा रस पिळला आणि बांधल्यानंतर सुद्धा ऑटोमॅटिक न शिवता ती जखम बरी व्हायची, ती जखम मिळायची. ही ताकद आहे आयुर्वेदामध्ये. आज कोविड आला, कोरोना आला, सगळ्या डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला? काय सांगितलं? इम्युनिटी वाढवा, आयुर्वेद वापरा, इम्युनिटी वाढवा. आयुर्वेद एक अशी उपचार पद्धती आहे जी जुन्यातला जुना आजार बरा करू शकते. आणि आयुर्वेद एक अशी उपचार पद्धती आहे, असं एक जीवनशैली की आपल्याला आजार होऊ देत नाही. मग आजार होण्याची वाट बघायची का आपण? बघायची वाट. आजार होण्यापूर्वी केलेलं कार्य ते म्हणजे आयुर्वेद आहे. आजार होणच न देणं म्हणजे आयुर्वेद आहे. आजार झाल्यानंतर लाखो रुपये खर्च करतो आपण. आज पैसा कोणाकडे नाही, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे पण त्या पैशाने आजार बरा नाही करू शकत. सर करू शकतो का आपण? नाही करू शकत. आज कोणत्या मणक्यांमध्ये गॅप पडले असेल, गुडघे दुखत असेल, आज तुम्ही म्हणले सर हे 2 लाख घ्या पण मला ते बरं करून द्यायला होऊ शकतं का? नाही होऊ. पण त्याचीच काळजी जर आपण आयुर्वेदाने वापरला असेल, कॅल्शियम पिंपडलं असतं का? पिंपडलं असतं का? आयुर्वेदाने वापरलं असतं तर ब्लॉकेजेस झाले असते का?
आयुर्वेदाने वापरलं असतं तर आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी कमी झाली असते का? नाही. पण त्याचा विचार आपण करत नाही. आयुर्वेदाने वापरलं असतं तर गर्भविषयाचा प्रॉब्लेम आले असते का? नाही. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आज इथं बसलेला प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला आहे. तुमच्यामध्ये काही ना काही कला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येकामध्ये स्किल आहे, प्रत्येकामध्ये करण्याची ताकद आहे. प्रत्येक व्यक्ती काही ना काही करू शकतो. प्रत्येक व्यक्ती काही ना काही कलेमध्ये हुशार आहे. मला एक सांगा तुम्ही, आज इथं जिंतूर मध्ये आकाशवाणी झाली, भविष्यवाणी झाली की आजपासून तुम्हाला इथं न राहता जम्मू काश्मीरला बर्फामध्ये राहावं लागेल. जर असं नाही झालं तर तुम्हाला समुद्रात सोडण्यात येईल. तुम्ही राहणार का नाही? जम्मू मध्ये राहणार की नाही राहणार? किती महिने त्रास होईल तुम्हाला? 1 महिना, 2 महिने, 3 महिने. नंतर ती थंडीची पण सवय लागेल, नंतर ती बर्फाची पण सवय लागेल, नंतर त्या घरांची पण सवय लागेल. म्हणजे त्रास किती महिने झाला? पहिला 2-3 महिने, पण ती सवय आपण. तसंच आहे ह्या व्यवसायामध्ये पहिले महिना, 2 महिने, 3 महिने त्रास होणार. पण एकदा सवय लागली का मग ऑटोमॅटिक तुमचा जो व्यवसाय आहे तो ऑटोमॅटिक चालला. आज आपल्या कंपनीमध्ये हजारो लोक काम करतायत. पहिले तर कोणतरी एक असेल ना, ते एकाच्याच माध्यमातून हजारो लोक तयार झाले. म्हणजे एका व्यक्तीला किती त्रास झाला असेल. पहिल्यांदा कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्रास हा होतोच. असं एक आपण जन्म घेतला लगेच पळायला लागतो. जन्म घेतल्यावर काही दिवसानंतर ते बाळ गुडघ्यावरती येतं, रेंगतं, मग काय आधार धरून उठतं, परत पडतं, परत उठतं, परत उठतं, मग हळूहळू चालायला लागतं. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढतो. तसंच व्यवसायाचंही. व्यवसाय पहिल्यांदा थोडं वर होणार, मग खाली होणार, वर होणार, खाली होणार, वर होणार, खाली होणार. एकदा तुम्हाला त्याच्यामध्ये हात बसला की मग तुमचा व्यवसाय वाढणार.